महाभूमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि त्या निमित्ताच संत नगरी शेगाव, जे की विदर्भाची पंढरी म्हणून आपण मानतो, संत नगरी शेगाव आणि संत गजानन महाराजांच्या या मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आहे। विदर्भ, मराठवाड्याच्या सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक एकत्रित जमलेले आहेत। काही भाविक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, कुठून आले तुम्ही? आम्ही अमरावतीवरून। किती वर्षापासून येता? काय भावना आहे, काय असतंय? मी जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून मी शेगाव वारी करतोय माझ्या आई वडिलांसोबत। मला माहितीही नाही मी केव्हापासून करतोय, आजपर्यंत माझी वारी सुरू आहे। काय प्रार्थना केली? प्रार्थना नाही, आमचं आराध्य दैवत आहे आणि महिन्यातून 1-2 वारी आम्ही करत असतो। आता आमचा एक सध्याचा प्रण चालू आहे, 5 गुरुवार शक्यतो वारी करायची। तुम्ही कुठून आले? आम्ही अमरावती जिल्हा तिवसेवरून आलेलो आहे। हा माझा प्रगट दिनाचा 5वा प्रगट दिन आहे आणि जन्मताच आम्ही म्हणजे आमचं दैवत असल्यासारखं आहे। जन्माच्या पूर्वीपासून आमचे आई वडील यायचे, तेव्हापासून आम्ही दर प्रत्येक महिन्याला येतो। ऋषी पंचमी 31 डिसेंबर आमचा वाढदिवस आम्ही गजाननाच्या चरणीच करतो। आम्ही गजानन महाराजांचे निस्सिम भक्त आहोत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहो, हेच आशीर्वाद आम्ही या ठिकाणी आज आम्ही मागितले। तुम्ही पण अमरावतीचे आहात? नाही, मी नागपूरचा आहे प्रॉपर। मला या वर्षी 3रं वर्ष पूर्ण होत आहे। मी दर प्रगट दिनाला येतो आणि मी गजानन महाराजांना माझा गुरु मानतो। माझ्या आई वडिलांनंतर जे काही आहे ते माझे गजानन महाराज आहे आणि मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करत असतो नेहमी। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो की अमरावती असेल, नागपूर असेल, या दूरच्या ठिकाणावरून विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। सुमारे 3 लाखांवर भाविक या ठिकाणी येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यासहच बुलढाणा जिल्हा असेल किंवा विदर्भाच्या ग्रामीण भागातून जवळपास 700 दिंड्या ज्या आहेत त्या संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत। भक्तिभावाचं दृश्य आपण पाहतोय आणि आता मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी रीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणखी या ठिकाणी काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काकू, काय सांगाल, कुठून आल्यात तुम्ही? आम्ही रामनगर वेगावून आलेलो आम्ही दर्शनाकरता। जिल्हा तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। काय भावना आहेत नेमका आजच्या दिवशी? आम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी जे आम्हाला जर काही महत्व पटलेलं आहे इथं, तर श्रींनी आम्हाला असं दर्शन दिलेलं आहे, त्यामुळे आमची श्रद्धा इथं भरपूर वाढलेली आहे। तर इथं आम्ही नेहमी येत राहतो। नक्कीच भाविकांच्या या ठिकाणी भावना आहेत त्या आपण जाणून घेत आहोत। काही सुद्धा या ठिकाणी आणखी भाविक आहेत। दादा, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आले, काय सांगाल आजच्या दिनी? माझं नाव आहे शिवाजी देशमुख, राहणार उंचगाव, बुद्रुक, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पायी दिंडी यात्रा काढत असतो आणि जवळपास आजचा आमचा हे 10वा दिवस आहे दिंडीमध्ये पैदल येण्याचा। आणि खूप काही असं समाधान कारण मन झालेलं आहे। श्रीच्या दर्शन होऊन आताच लगेच आम्ही दर्शन करून आलेलो आहोत। श्रीला एकच मागणं होतं की आमच्या महाराष्ट्रातला बळीराजा हा सुखाचा आणि समृद्धीचे दिवस यावे, हीच आहे। आणि आमचे दिंडीचे अध्यक्ष प्रकाशरावजी काका देशमुख आमचे, त्यानंतर गजाननरावजी देशमुख, असे भरपूर भक्त मंडळी, जवळपास 150 ते 200 भाविक भक्त आम्ही दिंडीमध्ये महिला आणि पुरुष आलेले आहे। जसं आधी सांगितलं होतं त्याप्रमाणेच नांदेड जे आहे, नांदेड, मराठवाडा किंवा इतर विदर्भ, मराठवाड्यातून दूरच्या भागावरून या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। इतर ही दृश्य आपण पाहू शकतो। संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थळाकडे हा मार्ग जातो आणि त्या ठिकाणाहून सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची लागलेली आहे आणि सकाळपासूनच, सकाळी 5 वाजेपासून जर आपण विचार केला तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपली प्रार्थना करत आहेत की बळीराजा सुखावला पाहिजे। ज्या काही इतर प्रार्थना आहेत त्या सुद्धा भाविकांनी केलेल्या आहेत। महाभूमीसाठी अभिषेक वरपे, शेगाव, बुलढाणा।